हा सोहम आहे ना, सोहम असला फेकी गोलंदाज आहे ना, मी तुम्हाला सांगतो. प्लॅन चाललाय नेपाळला जायचा, हा का, याला कॉल केला, अरे मी तर रेडी आहे ना भाऊ. आता आपण हा रेडी आहे बोलल्यावर आपण पुढचे प्लॅन करायचं बसलोय ना, की भाई असं करू तसं करू. ह्या म्हातारडा कॉल उचलतो, बोलतो प्लॅन रेडी आहे, मी सगळं करतो सेट, काय विषय नाही. आणि त्याला बोलतो हा सगळं सेट झालं का, मला कॉल बॅक कर. दोनदा झालं, तिसऱ्यांदा काय कॉल येई नाही. नमस्कार, नाव माझं सोहम. भाई काय कुठे म्हणजे काय विषय, किती दिवस सहन करायचं भाई, यायचं आहे का नाही यायचं काय समजतच नाही मला. त्याला बोलू बघ कसं काय मनात असेल तर बोल, नसेल जमत मी समजू शकतो, काम असतात तुला, काय विषय नाहीये. अरे नाही नाही मला यायचं आहे, मला तर इंटरेस्ट आलाय. अरे मग इंटरेस्ट कुठे आहे. हा नमस्कार मित्रांनो, नाव माझं सोहम ब्रो. बांधील की यार, साल्टी रे साल्टी, काळी काळी साल्टी ब्रो. विषय क्लोज ना मेरी जाने तमन्ना, मजाक की बात थोड़ी ना है मेरे बच्चू. यत्र यत्र चंचू पात्र बोलते, यत्र यत्र चंचू पात्र. अरे नमस्कार नमस्कार, कैसे हो डाकू जी आप. सुन ना मैं क्या बोल रही हूँ. जी जी बोलिए बोलिए, मैं सुन रहा हूँ. यस. जो डक होते हैं ना, डक, उनके लीडर को, मतलब उनका जो मेन लीडर होता है डक का, अच्छा. उसको फ्रॉक क्यों कहते हैं. डक के मेन लीडर को फ्रॉक कहते हैं, ये मुझे आज पता चला है. क्यों कहते हैं. कहते हैं बता श्रीमान. अगर मुझे आज पता चला है कि उनको फ्रॉक क्यों कहते हैं, तो मुझे कैसे पता होगा उनको क्यों फ्रॉक कहते हैं बच्ची. क्योंकि बारडी वो रे मेंढक होता मार. है. आ क्योंकि वो मेंढक होता है. घेऊन भाऊ डाकू डाकू अरे हंसने बैठ गए हो डाकू. चार्ली. जो हा भाऊ चार्ली, मी तुला एक रिक्वेस्ट करतो भाऊ. डाकू आहे ना डाकू, ठीक आहे, तिच्या रूम मध्ये जा आणि तिच्या माईकची सेटिंग अशी कर ना भाऊ, की ती हसते आणि ती बोलते ना भाऊ, ती ओरडते, हा. तो आवाज जातोय, तर तेवढी माझ्यावर कृपा कर भाऊ, तेवढी सेटिंग करून दे प्लीज. पण हे डाउनलोड ना होते, मी काय करू. काय डाउनलोड नाही. काय डाउनलोड नाही होते. ते ते कॉन्टेंटचं ते येतंय काय ते लिहून. हा मग ते वेळ लागतो, माझं पण अडकलंय तिकडेच ते. मी ऑल 4 करून 2-3दा बंद केलं आणि परत चालू केलं. ये माइक का करके. ए डेव्हिल, तू नाही तर चार्ली ना भाऊ, ते डाकूचं ते माईकचं सेट करून द्यावा. कंटाळा आला रे, कारण ते ना जोक करताना नेमका तो आवाज जातो, अख्खा हे खराब होतो भाई. म्हणजे काय होतं, जास्त मोठ्याने बोलली की जातो. अरे आपलं व्हायचं नाही का पहिले तसं, ते सेन्सिटिव्हिटीचा इश्यू आहे काहीतरी. ती जोरात बोलली का आवाज जातो, हसली का आवाज जातो. ए डाकू तिकडे हसताना, म्हणजे डाकू आता तो सेटिंग करेल तर तू हसबीसा का वेड्यासारखी. तुझा आवाज आला इथे तर मग जिंकलो. ऐक ना, अजून एक जोक ऐक ना. बघतो मी. एक- हा हा हा. एक जोक ऐक ना. हम्म. संजय दत्त जेव्हा म्हातारे होतील तेव्हा त्यांना काय बोलायचं. संजय दत्त म्हातारे होतील तेव्हा त्यांना बोलायचं माझा तर संजू बाबा. नाही, मग गंजे दत्त. गंजे येतात. तन्या मी तुला संपवेल भाऊ, मस्कर नाही करत. मला नाही करायचं इजा माईक रिपेअर. नाही नाही, मी तुला संपवेल भावा. हा खरंच खरं डेव्हिल भाऊ, तेवढं रशी आहे का, रेडी ठेव भावा. अरे काय आहे, काय आहे. हा संजय दत्तचं काय मंजय दत्त, गंजे. गंजय दत्त. अरे कुठून आणले ते जोक भाई, ते बगड्याचं ठीक होतं. हा श्रीमान भाऊ माईक ठीक करावा लागा हो श्रीमान भाऊ. अरे तिचा आवाजच येत नाही यार, तिचा माईक ठीक कर रे डेव्हिलच्या आईला. ती असत आहे केव्हाच्या. हॅलो. करो करो मेरा माइक ठीक करो, मैं हंस रही हूँ, तुमको आवाज ही नहीं आ रहा है. अरे- मेरे जोक से फनी मेरी हंसी है, तुमको जोक पे नहीं हंसने का है, तुमको मेरी हंसी पे हंसने का है. त्याच्यावर ती हसणं तर काय तसाच. असं नाही हसत मी सिद्धी ग घाणेरडा. मी काय म्हणतो, माझ्याकडे फॉल गाईज आणि ह्युमन फॉरफेट दोन्ही पण भावना ऐका. आज बरीच लोक बोलतील महाराष्ट्र दिन आहे श्रीमान आणि तू डान्स नाही केलाय, तर त्याच्या मागचं रिझन सांगतो. मी बिना चपलेनी BMW जी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत होतो, आणि काय झालं मला कळलं नाही, BMWचा तोल गेला. BMW पडेल या भीतीने मी ती अख्खी खेचकाटली माझ्यासमोर. पडू नाही दिली, मी टच नाही होऊन दिली. पण BMW टच न होऊन देण्याच्या नादात माझ्या डाव्या हॅलो पायाला जो त्रास झाला ना भाई, मला चालता येईना, अंगण वाकडं झाले माझं. हा. आणि म्हणजे आई बाबा माझ्याकडे बघून हसत होते की तू असा का ए चालतोय. आवाज येतोय का आता. हस 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 वेड्यार की हस. अजून एकदा. आला हसव ना, असं हसव. नाही असं नाही. असं हस. हा येतो, आता येतो डेव्हिल काय केलं रे. आणि ते क्रिस्प बंद केलं, ते नॉईज सप्रेशन डिस्कॉर्डचं. ओ ए डेव्हिल डाकू ऐक भाई, ना, ऐक आता ना ना, प्लीज एक सेटिंग ना सेटिंग्स ना हात नको लावू प्लीज. सेटिंग्स एक लास्ट.
हा जोक आला जोक संजय दत्त जर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असते तर त्यांचं नाव काय असतं? करंजय दत्त, नाही टेलिकॉम, संजय टेलिकॉम. नाही. संजय दिलीप दत्त. नाही हा सांगू हा मुन्नाबाई MBPS. श्रीमंत जाऊ का झोपायला? अरे 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 बापरे. त्याने ही कॉमेडी ऐकण्यापेक्षा मी जर एक भात जेवणच येतो, मला भूकच पण लागली. संजय दत्त मुन्नाभाई MBPS. MBPS. मग आता ब्रॉडबँड तरी कशाला सोडते, ते पण घे. मुन्ना भाई काय- नाही, मुन्ना ब्रॉडबँड MBPS. आता ठीक आहे, आता एवढे फालतू जोक चालू तर मी पण एक मारतो, थांबा. एक मोठा ब्रिज आहे भाई, हा का, एक पक्का मोठा ब्रिज आहे भाई. त्या ब्रिजवर ना समोरून येतोय पक्का मोठा ट्रक भाई भरधाव वेगाने, हा, आणि तिकडून एक म्हातारी आजी आहे. जोक आहे. हा आता 1796 पासून हा हा नाही नाही, ऐका पुढचं ऐका, थोडंसं चेंजेस आहेत. तर समोर एक आजीबाई आहे ना, ती सायकलिंग करता करता त्या ब्रिजवर चढते. ओके, हा. अचानक तिच्या डाव्या साईडला एक म्हातारा माणूस असतो, त्याचा मुलगा घरी बसलाय, ठीक आहे, त्याच्या आईला अटॅक येतो आणि ती ऑन दी स्पॉट जाते. का सांग? अरे पण कोणाची आई आणि का गेली, म्हणजे काय विषय? हा ब्रिज आहे, समोरून एक भरधाव वेगाने ट्रक येतोय, हा. ठीक आहे, आणि त्या ट्रकच्या ऑपोजिट साईडनी एक आजी आहे, ती सायकल घेऊन ती चढते, बरोबर आहे. हा. त्या आजीच्या घरी, बरोबर, त्या आजीच्या घरी जो पोरगा आहे, त्या पोराच्या आईला अटॅक येतो, म्हणजे आजीचा नातू असं समज, नातूच्या आईला अटॅक येतो, म्हणजे हिच्या सुनेला. का? बरोबर बरोबर. सांग का? मूड आला असेल तिला अटॅक यायचा. फालतू कारण बोल. की तो ट्रकवाला फोनवर बोलत असेल काहीतरी. नाही नाही नाही, सांगा, चॅट सांगा. कारण तो ट्रकवाला त्या आजीला फोन करून सांगतो की अरे मला पण त्या प्रेम बाईला झालंय. अटॅक आलाय म्हणून ती मेली असेल. नाही, तो बोलतो मला प्रेम झालंय, तर ती आजी बोलते कोणावर, तर तो बोलतो माझ्या वडीलला जो असतो ना किन्नर त्याच्यावर. तर हे ऐकून ती आजी शॉक मध्ये जाते आणि मग अरे तिला पण attack पोराच्या आईला का अटॅक येतो डेव्हिल? अरे लॉजिकलेस नको ना बोलू. येतो. पण तो फोन करून सांगतो ना कोणाला? त्या आजीला. बरोबर श्रीमान, तो ड्रायव्हर आहे ना, तो आजीचा मुलगा असतो आणि तो असं बोलतो ना माझा किन्नर बरोबर लपडा आहे, तेव्हा त्याच्या बायकोला हे धसका बसतो. आजीने सांगितलं ती मरते. नाही नाही, तुम्ही प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ आलेत. किन्नरवर प्रेम असतं म्हणजे काय? बरं ऐक, अरे किन्नर गाडी म्हणजे साफसफाई आमच्या करतो बाई ऐक ऐक, अरे नंटुवाडीला किन्नर क्लीनर. नाही नाही नाही, आमच्या नंटुवाडीला किन्नरच बोलतात त्याला अरे लहानपणा. किन्नर म्हणजे वेगळं असतं. हो पण आमच्याकडे किन्नरच बोलतात बाबा. तृतीय पंथ लोकांना किन्नर ते म्हणतात. वेगळा विषय बाबा, हा इथे आपल्या लोकांना ते नाही रे बाबा. तू सांगते त्या मुद्द्यावर आहे रे, जोकचा आन्सर द्या रे तुम्ही. हा, हा हा. बोललो ना मग, तो ट्रक ड्रायव्हर तिचा नवरा नाही, तर मला वाटतं तो किन्नर तिचा नवरा आहे. त्या कोणाचा बाईचा. कोणाचा? ते पण असे म्हातारीच्या सुनेचा. कारण तू जवळ आलायस, उत्तराच्या जवळ आलायस. पहिल्यांदा कोणीतरी माझ्या प्रश्नांच्या उत्तराच्या जवळ आलेले भाई. मी तुला सांगतो काय झालं. आजीला मला वाटतं ते दोघं ट्रक घेऊन चालले असणार. आजी सायकलवर येत असते, हा तर तो किन्नर खिडकीतनं वरून आईला सांगतो हा बघ माझा नवीन नवरा, हा मी याच्याशी लग्न करतोय. पटकन आजी सुनेला फोन करते, अगं तुझा नवरा एका माणसाबरोबर लग्न करतोय. ते ऐकून तिला अटॅक येतो आणि ती नाही जाते नाही जागी. नाही, मी सांगतो आता अख्खी डिटेल सांगतो तुम्हाला, नाही माहिती नीट. हे जोकचं डिटेल आहे काय, की जी सून आहे ना, तिचं वय वर्ष असतं साधारणपणे 42-43, ठीक आहे. आजी 80+ आहे पण तंदुरुस्त आहे, पण सुनेला असतो हृदयविकाराचा त्रास, ठीक आहे. आणि लहानपणी म्हणजे जेव्हा सुनेचं लग्न पण झालेलं नसतं, जेव्हा तिचं लग्न होणार असतं आजीच्या मुलाबरोबर, तेव्हा ते जे आजोबा असतात, जे आजीचे मिस्टर आहेत, ते वारलेत ऍक्सिडेंटमध्ये, असं सगळ्यांना माहिती असतं आणि सांगितलं असतं, बरोबर आहे. आणि सुनेला माहीत नसतं. तर सून एवढे वर्ष एवढे दिवस सासऱ्यांचा जो फोटो आहे तो पूजत असते, सगळे दिवाबत्ती कर. आणि अचानक एक दिवस जेव्हा आजी रस्त्यावरनं चालत असते आणि ती ट्रक ड्रायव्हरकडे बघते, तेव्हा तो ट्रक ड्रायव्हर तिचा नवरा असतो, जो जिवंत असतो. आणि तो ट्रक ड्रायव्हिंग करत असतो. तो आजीला बघतो, तो उतरत्या क्षणी आजीला तो मिठी मारतो. तिला बोलतो, कुसुमा तू कुठे होतीस, मी तुला शोधून थकलो ग. ती बोलते आमचं जुनं घर होतं ते आम्ही सोडलं, तुम्ही वारल्यानंतर तुम्ही ते EMI वर घेतलं होतं, बँकेने जप्त केलं.
मग आम्ही गेली, पोरांनी मेहनत केली आणि आम्ही एक स्वतःचा बंगला घेतला आणि आम्ही आता खुश राहतोय. आजोबा खुश झालेले आहेत. आजीने कॉल केला सुनेला, म्हणजे कॉल लागला आजीने सुनेला केला आणि कॉल उचलला छोटूनी कॉल उचलला. छोटू बोलतो मॅटर काय, समजता का तुम्हाला हा विषय? छोटू बोलतो झालं काय? आजी बोलते अरे तुझे आजोबा जिवंत आहेत. बरोबर आहे. आणि छोटूला ऐकू येतं की माझे आजोबा जिवंत आहेत. कळलं का तुला? आणि छोटू सासूबाईंच्या म्हणजे 25व्या वर्षी ट्रक चालवत होते. नाही, ऐका मुद्दा ऐका पुढचा. आणि ते ऐकून सुनबाई होते खुश. सुनबाई कॉल घेते, आजोबा जिवंत आहेत, वाव. आणि तेवढ्यात मागून एक भरधाव गाडी येत असते आणि आजी आणि आजोबा दोघांना उडवते. त्या फोनमध्ये तो आवाज किंचाळण्याचा येतो. सुनेला कळलेलं असतं की आजी आणि आजोबा दगावलेले. तो त्यांचा शेवटचा क्षण असतो. सुनबाईला काही सहन होत नाही, ती ऑन दी स्पॉट अटॅक येऊन जाते. आणि तिला बघून तो पोरगा वन फिरतो आणि नंतर मोठा होतो आणि मग तो पण ट्रक ड्रायव्हर होतो. पिक्चर संपला भाऊ. साधारण हा आजी joke आजोबांचा होता. आशीर्वाद. हा? एका वाक्यात उत्तर होतं आजी का आजोबांचा संदर्भ सहित? आशीर्वाद नाही. ऐका, मी नेहमी तुम्हाला आतापर्यंत 1796 जसं डेव्हिल बोलला त्याप्रमाणे मी तुम्हाला जोक देत आलेलो आहे. तुम्हाला उत्तर जमली नाही, मग आता मी नवीन जोक इव्हॉल्व केलेले आहेत. आता हे बढोतरी होणार याच्यामध्ये आणि तुम्हाला याची उत्तरं द्यायला लागणार आणि मी आता तुम्हाला टॉर्चर करणार फ्युचरमध्ये या गोष्टीला घेऊन. पण मला काय बोलायचं, आजी आजोबांचं प्रेम भरधाव त्या हायवेवर का करत होते? म्हणजे ते फुटपाथला जाऊन पण बोलू शकले असते. अरे भाई, पहिल्यांदा नवरा भेटला एवढ्या वर्षांनी, आजी काय फुटपाथ बघत बसेल भाई? आणि मागचा जो गाडी चालवणारा होता ना करण, तो म्हणजे नशेमध्ये गाडी चालवता. ड्रिंक अँड ड्राईव्ह केस ना भाई. अच्छा, ड्रिंक अँड ड्राईव्ह केस. विषय क्लोज झाला भाई. काय विषय? क्रिएटर स्टुडिओ त्यांना 29 रुपये. बॅन कर डाकूजीला. जोक ऐकून मला उलटिया झाल्या. हा जोक ऐकून काय झालं? मार्वल त्यांच्या पोटी भावाचा बर्थडे. अरे हॅपी बर्थडे मार्वल भाई. पियुष पुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बच्चा. मारुती कानाडेजी हॅपी बर्थडे मारुती भाऊ. सौरभ भाऊ थँक्यू 100 रुपीज. हा दादा, टॉप बॉक्सचा स्ट्रॅप घे. टॉप बॉक्स उचलायला अँड गोटेक्सच्या गिअर घ्यायचा ना. किंग वाटला असता. गोरटेक्सचा बोलतोय ना तू? अँड नेपाळच्या ट्रिपचे स्पेशल टी शर्ट बनव फॉर राईट्स. भाव बघ कसे आपले बांधिलकीचे टी शर्ट्स आहेत ना ते तर म्हणजे मला कोणी आयडिया दिलेली बरं? नेपलेनीच आयडिया दिली की आपण ते टी शर्ट घेतो. मी त्याला बोललो हे नेहमी सगळीकडे तेच होतं आणि आपला आता मर्ज बदलणार आहे. पण जे जाणार आहेत लदाखला त्यांना मी एक एक बांधिलकीचे टी शर्ट देणार आहे. तिकडे लदाखला वरती जाऊन घालायचे आपण ते टी शर्ट, असा विषय. नवीन नको काय. आणि हा, तुम्ही जो मला रायडिंग गिअर बोलताय तर आपण हिमालयनसाठी जो घेतलेला रायडिंग गिअर तो खरंच खूप छान आहे आणि मला वाटत नाही की तो बदलवून दुसरा कुठला घ्यावा. पैशांचा वेस्टेज होईल आणि सध्या कसं आहे नुसता खर्च झाला बाई. आणि तो किती महाग आहे. हे कितीला होता रे कारण तो घेतलेला तेव्हा बच्चा? 14,000चा आहे तो भाई. मग काय गरज आहे कुठल्या गोष्टींची ना. तर असा विषय. त्यामुळे आपण इमानदारीत तोच वापरणार आहोत. पॅन्ट आहे आपल्याकडे, सगळं आहे, फक्त रेनकोट राहिले, छोट्या मोठ्या गोष्टी राहिले आणि आपलं हेल्मेट पण येणार आहे लवकरच. मेरी जजडू चक्चा नागार दुपता नागार इच्छा नागार डिबला. लदाखला नाही श्रीमान. अरे नेपाळच्या थंड थंड हवेत कर्णू पासला पडला. बर्फावरून पाय सटकला, डाकूचा डोसका फुटला. आहे हा ब्लॅक आईस विक्रांत सक्सेना संपला. आहे हा ब्लॅक आईस विक्रांत हा या भुसावरून पडला. दिग्दाना तर चिकन काबर जिगला चमक दुबा दुबा. भाऊ येऊन जाऊन मरायच्या गोष्टी काय आहेत? मालवणी सॉरी रोकडेबाई, मी एका महान व्यक्तीकडून शिकलोय की तुमच्या मनात काय नाहीये आणि तुम्ही बोलतायत आडजोड, ते कधी सत्य नाही होत. म्हणजे जसं की मी तुला बोलतोय की रोकडे तू झिरो आहे, तुझी लायकी नाही, तुला जगायचा हक्क नाही. पण हे तुला पण माहिती आहे की मी मस्करीत बोलतोय, हा का? आणि तुला माहिती आहे की ह्याच्यामध्ये याचं प्रेम आहे कुठेतरी बाई. बरोबर. म्हणजे ही निगेटिव्ह जी बोलणी आहे ती पॉझिटिव्ह ऑरा क्रिएट करते, हे लक्षात ठेव. जसं की करणला मी हाक मारतो, कधीच करण म्हणून नाही मारत, ए असं काहीतरी हाक मारतो वेगळ्या शब्दांमध्ये. त्याला ते आवडतं का नाही विचार, त्याला मूळ होतो, चालो तो लगेच हसतो. हा बोल ना बाबा, काहीशी नाही असं. तर माझ्याकडे ती कला आहे, मी निगेटिव्ह शब्दांना पॉझिटिव्ह वळण लावण्यात यश मिळवलेलं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा ते फॉलो करावं. कारण आजकालच्या संसार कसा येते का, शिव्या बिव्या दिल्या, काय वाईट बोललो का लगे असं नाही बोलायला पाहिजे, हे तू शिव्या का देतोय. त्यापेक्षा आपण
त्याच शिव्यांना, त्याच निगेटिव्ह गोष्टींना पॉझिटिव्ह बनवू ना. जसं की मी डेव्हिल आहे, डेव्हिल अरे बॉल लागला डोक्याला, समशील ना, मारशील ना, मी एंटल तर डेव्हिल हजार. अरे अरे काय विषय नाही भाई, मेलं तर मेलं, तुझ्या अटी काय पण भाई कॉमेडी, समजलं का. आणि डेव्हिल असं रिॲक्ट नाही करणार ना, अरे असं कसं बोलला तुम्ही, मरतील म्हणजे मला माझ्या का मरणावर टापले तुम्ही, असं कसं बोलले तुम्ही, चला मी चालू बुटकॅम्प सोडून, असा विषय नाही होणार ना. असं बाकी काय. आई ग देवा भावनो, हे बघ मी काय करतोय. अच्छा हे तुम्हाला दिसणार नाही, ही गरम पाण्याची पिशवी आहे आणि हिच्याने मी शेकतोय स्वतःला कधीपासून, माझी वाट लागले वाट. तरी पण आज मी यांना फाडले, तरी पण या डेव्हिल विडलाच फाडले मी बॅटिंग मध्ये. फाडले का नाही डेव्हिल. अचानक से क्या हुआ श्रीमान. विकेट अगं बीएम ना आपली BMW, हाँ ती बिना चपलेनी, जसं तुला आठवतंय का तू हिमालयन घेऊन पडली होतीस चपलेवरती. पण मी पडलो नाही का, मी गाडी पडू नाही दिली, ती त्या साईडला जात होती तर मी खेचली आणि मी पडून नाही दिली, काही म्हणजे जीव हातात आणला आणि पडून नाही दिली. पण मला जी कळ आली ना लेफ्ट साईडच्या पायाला, जी इथे आली, इथे एक्झॅक्टली म्हणजे कुल्याला नाही का, इथे कुठेतरी आले, पण मला कळत नाही का आले, कशामुळे आले. होपफुली ते लवकर रिकवर व्हावं, नाही तर मग नेपाळची ट्रिप थोडीशी जरा पोस्टपोन करू पुढच्या वर्षी. बापरे. शिवान आज माझा बर्थडे आहे. अरे विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द रात्र टू यू नाईक भाऊ. विशाल नेगेट 40 तुझा जोक ऐकून आता 5 मिनिट मला ऍडमिट केले. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. करंट कॉमेडीच्या खालच्या लेवलची कॉमेडी. ए कनक बांदोडकर, हे जोक आहेत ना भाई 5 वर्षापासून चालू आहेत, मध्ये गॅप घेतलेला, पण तुमचा भाऊ तोच आहे. त्याला झटके येतात कधी कधी, पण पुन्हा तो तोच होणार आणि तसंच करणार आणि तीच एंटरटेनमेंट ठेवत राहणार. साल्टी गेली तरी चालेल. आणि आज आम्ही बुटकॅम्पला होतो, मी क्रिकेट खेळत होतो, काही पोरं आली आणि ते बोलत होते की श्रीमान आहे का, तर मी मागे होतो आणि डाकू पुढे होते आणि ते बोलत होते की अभि भाऊ येत आहेत, त्यांनीच पाठवलंय, असं काहीतरी सीन होता. तर नेहमीप्रमाणे रूलप्रमाणे बुटकॅम्पच्या इथे सगळ्यांना अलाव नाही कोणाला, कारण एकाला अलाव केलं तर मग प्रॉब्लेम्स खूप मोठे क्रिएट होतील. त्यामुळे डाकू बोलली की भावनो तो नाहीये आणि इथे बेळला अलाव नाही. तर मग तो माणूस रागवला, तो बोलला काय बरं, तो ती मुलगी तिला कसला ॲटिट्यूड आहे. मग डाकू खाली जाऊन त्यांना समजवत होती की ॲटिट्यूडचा विषय नाही आहे, हे केलं नाही तर तो विषय वाटतो. आता तुम्हाला सांगा, मी वर्षानुवर्ष तुम्हाला प्रेमातच समजवत आलोय, बरोबर आहे का नाही. आजही प्रेमातच समजवणार, आयुष्यभर प्रेमात समजवणार. पण काही प्रायव्हेट प्लेसेस असतात तिकडे ह्या सगळ्या गोष्टी नाही चालत भावनो, भेटाभेटी. कारण तुम्हाला सांगतो की तुम्हाला मी भेटलो ना, तुम्ही खुश असणार, पण तुम्ही ते एक सिक्रेट नाही ठेवू शकणार, ठेवूच शकत नाही तुम्ही ते सिक्रेट. तुम्ही स्टोरी टाकणार किंवा तुम्ही कोणाला तरी सांगणार आणि त्याच्यामुळे ते लोक उत्साही होणार आणि ते अपेक्षेने येणार. त्यांना जर भेटलो तर ते अजून काही लोकांना सांगणार, ते अपेक्षेने येणार. आणि चुकून जर त्यांना नाही भेटलो ना, तर मग त्यांना वाटणार की श्रीमान चुकतोय, श्रीमाननी असं केलं तसं केलं. आणि सेकंड चीज अशी आहे की त्या ठिकाणी तो रेसिडेन्शियल झोन आहे, तिकडे आपण जास्त गर्दी झाली ना तर लोकांना त्या गोष्टी नाही आवडत. काही लोकांना उगाच कोणी आक्षेप घेतला, प्रॉब्लेम आला, तर हे सगळं नाही करता येणार. आणि शेवटी प्रायव्हसी मॅटर्स आहे का नाही. तर जरा रागवू नका अशा बाबतीत कधी. तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम करण आणि डाकू आणि राणे हेच तुम्हाला थोडंसं कडक आवाजात बोलताना दिसले असतील आत्तापर्यंत, कारण मी त्यांना ते काम दिलेलं आहे, कारण त्यांना ते करणं गरजेची गोष्ट आहे. जर त्यांनी तसं नाही केलं तर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम होण्यापासून वाचवलेत त्या लोकांनी कितीतरी. कारण मी काय माहिती आहे का, मला नाही जमत, मी लाख बोलेल की कोणी आलं तरी भेटायचं नाही, पण मी तुमचे चेहरे बघितले का मला तुम्हाला भेटावंसंच वाटतं, इवन ह्यांना सुद्धा वाटतं. पण मी तुमचे चेहरे न बघताच जर ते तुम्हाला सांगतायत आणि जर तुम्ही गेले तर मग मला वाईट वाटतं. पण एक असं वाटतं की नाही, हे थोडीशी या गोष्टीची सवय लावायला लागणार, थोडीशी, कारण प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आता रिसेंटली पण आम्ही एका ठिकाणी एक ट्रॅफिकचा सीन झाला होता, त्या ट्रॅफिकच्या सीनमध्ये मी थांबलो तर किती गर्दी जमली. जर तिकडे करण नसता तर मी अडकलो असतो, कन्फर्म अडकलो असतो, कारण मी निघालो नसतो तिकडून, मी फोटो काढत बसतो असतो. करण पटकन चल आपल्याला जायचंय, हे निघणे श्रीमान, चला भाई भाई भाई, चला चला पटापट. मग लोक पटाट मोकळी झाली, जागा मिळाली, नाही तर मी अडकलो असतो. सो या गोष्टी करायला लागतात. तर मी म्हणजे तुम्हाला कधी वाईट फील झाला असेल तर वाईट वाटून घेऊ नका भावनो, पाया पडतो तुमच्या. हे गरजेच्या गोष्टी असतात, समजून घ्या. बाकी आपण भेटूया, आपण रस्त्यात कधी भेटलो असेल आणि मी तुम्हाला इग्नोर करणार असं तुम्हाला कधी जाणवणार नाही. मला तुमचा आवाज आला का मी थांबणार. फक्त काही ठिकाणी जसं की घर, बूट कॅम्प अशा ठिकाणी थोडं अवॉइड करा. म्हणजे ते पर्सनल प्रायव्हेट झोन्स आहेत ना, जसं की तुम्हाला माहिती आहे तुमचंही प्रायव्हेट झोन आहे, तुमचंही घर आहे, तुम्हीही तुमच्या प्रायव्हसीमध्ये असता, तर कोण दुसरं आलं तर चांगलं नाही वाटत. अशी माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, एवढंच. दीप गोवारी, थँक्यू 40 रुपीज गोवारीजी. 3 वर्ष झाले मी बोनशेवाडीला येतो, एकदा पण नाही भेटला. अरे दीप भाऊ भेटू,
भेटू, काय टेन्शन नका घेऊ, मी आहे, भेटूया. आज बच्ची के दिल में बटाटा वडा, सांबार मेरी गगली. दादा बुलेटची अलाइनमेंट बरोबर झाली का? हो आता एकदम व्यवस्थित झाले. हँड ग्लोव्स घाल श्रीमान. ओ आई शपथ, मी शोधले का नाही? अरे मी शोधलेत, पण आता मला जाऊन आणायला लागतील. मला चालताना जाऊन होते. म्हणजे- ठीक आहे, काम करा थोडा वेळ. डाकू आणि करण आणि डेव्हिल या सगळ्यांसोबत एंटरटेनमेंट कंटिन्यू करा. मी कच करून जाऊन आलो. थांब. टाकू एक जोक सांगत नवीन. विचार करू दे, थांब. लगेच मला असं जास्त वेळ नाही लागत, पण मला आठवू दे. मी खूप असे बघते ना जोक, त्यामुळे मला हे नाही. संजय दत्तचा झाला, आता सलमान खानचा असेल काहीतरी. अरे ते मेंढकवाला बादशाह होता. हा, मग मी मेंढकचा असं कुठला होता? जे डकच्या लिडरला काय हा. म्हणतात? फ्रॉक का म्हणतात? मेंढक नाही, डकच्या लिडरला फ्रॉक का म्हणतात? डकच्या लिडरला फ्रॉग. कारण तो हा. मेन डक असतो ना. आओ समजलं का डेव्हिड? लॉजिक है इसमें तो लॉजिक है. बगळ्याचं जे सांगितलं ना, बगळा एक पाय वर करून का मासे पकडतो, हा. ते भारी होतं. पण त्याचं रिझन काय रिअल वाला? रिअल वाला काय खरंच आहे, दोन्ही पायवर केलं तर पडेलच ना. म्हणून नाही, एकच पायवर करतो. माशांना कळायला नको की बाबा कुठला तरी प्राणी आहे, तर असं वाटावं की झाड किंवा असं एखादं पाण्यातले जे असतात ना वनस्पती, त्याचं खोड आहे. मग ते मासे त्याच्याजवळ जातात. दोन्ही पाय असतील तर त्यांना समजतं की कुठला पक्षी आहे किंवा आहे. म्हणून एक पाय वर ठेवतो बघा. भाई मग त्यांना डेविल ते भाई की पकडता कॉन्फरन्स से हाँ? तेरी देखो वाह वाह. काय अरे नेट जातंय मध्ये. मी केलं घेऊ आता त्याच्यावरती. मी किती 4 वेळा तर रिसेट मारलाय मी, परत रिस्टार्ट मारलाय पासवर्ड. हा. आलो आणि तू सांगचल जोक. करणू भाई तर लागले फोनवर वाटतंय. बापरे. करणं भाई हो. बघितलं गेले, गेले, हॅलो ते गेले. आलेला आवाज 100% रे. झाला. मग हॅलो आणि म्यूट, आणि तिकडं हे काय त्याचा ते माईक असा असतो ना, वरती करायचं तर लगेच असा वर करत Direct असतो mute. डायरेक्ट अरे. म्यूट होतो. ते एका साईडने ऐकतात पण का स्ट्रीम वर हा. काय चाललंय, पण दुसऱ्या साईडला असं हा. मग हा, ते इथला रिचार्ज झाला का तिथला रिचार्ज झाला का, ऑफिसची कामं करतात रे बाबा, ते बिझी माणसं आहेत. हो हो परत Multitasking. cover बघा. Multitasking का? रील पाठवून बघतो ऍक्टिव्ह आहेत का थांब. हा, बघ. ए. हा डेव्हिल मल्टीटास्किंग चालू असते ना. डेल ऐकलंय का गाणं? नाही रे, एकट्यात. आता स्ट्रीम चालू होती. हा. हॅलो, मी आलेलो आहे भाई. नंतर ऐकतो. किंग आलेला आहे. बोला, मुद्दा बोला, यावेळी. मुद्दा बोला. कोणाची इज्जत चालली आहे मला सांगा. करणू भाई काय रिस्पॉन्सच देत नाहीयेत. भावानं सायकल घेतलेली तेव्हाचे ग्लव्ज आहेत, इतके सुंदर आहेत ना हे, खूप सुंदर ग्लव्ज आहेत. सायकल काय चालवली नाही. Gloves आता- हा, सायकल काय चालली नाही, ग्लव्ज जसेच्या तसे तेव्हा ना, जशी तसे. तीच सायकल आहे ना आमच्याकडे, तीच सायकल हा आहे. हा, तीच सर्वात पहिली सायकल. मी आत्ताच चालवून आलो मग. अरे मेन ना माझी गंभूर. ग्लव्स खूप छान आहेत, खूप छान ग्लव्स आहेत हे. पण आता काय घातलेत? भावा स्ट्रीम बघत जा माझी, तेव्हा कळेल तुला. ग्लव्स माधवनी फक्त फेम घेणार का लक्षात? अरे फेम, हा बरोबर बोलला. अरे भाई एरवीतून असतो, आजच कसा आला? आलाय तो. अच्छा आला. युट्यूब वर माझी ह्युमन फॉल फ्लॅट आहे ना, तो आलाच. जिथून सुरुवात केलेली तिकडे तोच गेम. ह्युमन फॉल फ्लॅट लावूया पहिले का फॉल गाईज लावूया? Human आवाज fault गेली. line. कमी झाला आवाज. तो त्या गेम मुळे थांबा करतो मी. ए आवाज गेला. नाही, ती गेम चालू होती ना, त्यामुळे ते होतं. हा. अरे श्रीमान भाई, ते ग्लव्स माहिती ते सेफ उघडायला जातात बघा. चोरी चपाटी का? चोरी करायला बोल ना, सेफ उघडायला का बोलतोय? नाही सोफिस्टिकेटेड स्पष्ट बोल. लँग्वेज बोलायचं. सेफ उघडायला आईची. बोल ना कसं वाटतंय डेल सेफ. पण तू ते नाही त्याला बघितलं, तू ओशन 11 वगैरे बघितलंय. हा, ओशन 11 खतरनाक आहे. आता तुम्हाला माझा आवाज व्यवस्थितच येणार माझ्या पोरांनो. एल्बा राखाना चेल्बा राखाना मांसपा नातारा बगलोर.